भारताची नवीन शिक्षण नीती खरोखरच बदल होणार का? नमस्कार मंडळी, मी प्राप्ती आणि आपण पाहत आहात टाइम्स ऑफ महाराष्ट्र. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी थेट संबंधित आहे. भारताची नवीन राष्ट्रीय शिक्षण नीती 2020. खरं तर यामध्ये बदल होणार का आणि हे बदल शाळांमध्ये कधीपर्यंत दिसणार? चला जाणून घेऊया. 2020 साली भारत सरकारने NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जाहीर केली. 34 वर्षानंतर शिक्षण नीतीत हा मोठा बदल होता. म्हणजेच जुनी 10वी-12वी पद्धत जाऊन आता शिक्षण 4 टप्प्यांमध्ये विभागलं गेलंय. पहिल्या टप्प्यात 5 वर्ष, वय वर्ष 3 ते 8 यामध्ये अंगणवाडी ते इयत्ता 2री पर्यंतचा असेल. इथे खेळ, गाणी आणि गोष्टींमधून मुलांची भाषा, संख्या आणि सामाजिक कौशल्यांना विकसित केलं जाईल. त्यानंतर टप्पा क्रमांक 2 यामध्ये वय वर्ष 8 ते 11 म्हणजेच इयत्ता 3री ते 5वीचे विद्यार्थी असणार. यामध्येच वाचन, लेखन, गणित आणि विज्ञानाचा पाया ऍक्टिव्हिटी बेस्ड शिक्षणातून भक्कम केला जाईल. त्यानंतर 3रा टप्पा यामध्ये इयत्ता 6वी ते 8वीचे विद्यार्थी असतील, जे सखोल ज्ञान, कोडिंग आणि व्यावसायिक कौशल्य शिकवलं जाईल. त्यानंतर 4था आणि शेवटचा टप्पा यामध्ये माध्यमिक टप्पा ह्या 4 वर्षांचा असणार. वय वर्ष 14 ते 18 म्हणजेच 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार. यामध्ये विद्यार्थ्यांना आवडीचे विषय निवडण्याची सोय असेल आणि विद्यार्थी स्वतःच्या आवडीनुसार क्रिटिकल थिंकिंग व संशोधन कौशल्य विकसित करतील. थोडक्यात सांगायचं तर रट्टा पाठांतर नाही, तर आता शिक्षण असेल सर्वांगीण, सृजनशील आणि कौशल्यात्मक. 5+3+3+4 असा नवीन ढाचा, मातृभाषेतून शिक्षण, कौशल्य विकास या सगळ्या गोष्टी यात आहेत. पण प्रश्न आहे, हे कागदावरच राहणार की प्रत्यक्षात येणार? आधी बघूया NEPच्या संदर्भाचं म्हणणं काय आहे. तर जाणून घेऊया नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे काय काय बदल अपेक्षित आहेत. पहिलं तर मातृभाषेतून शिक्षण. 5वी पर्यंत मातृभाषेत शिक्षण देण्यात येणार आहे. ते 22 भाषांमध्ये असणार असून 2025 पर्यंत पूर्णतः लागू करण्यात येणार आहे. त्यानंतरचा मुद्दा की लेट लर्निंग बंद. आता फक्त पाठांतर नाही, तर समज, विश्लेषण आणि क्रिएटिव्हिटीवर भर देण्यात येणार आहे. त्यासोबतच व्होकेशनल स्किल्स म्हणजेच 8वी पासून मुलांना शेती, कारपेंटिंग, कोडिंग यासारखे स्किल्स शिकवले जातील. 4था मुद्दा मल्टिपल एंट्री एक्झिस्ट म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज अर्धवट सोडावं लागलं तरी सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा मिळेल. आता पाहूयात याची अंमलबजावणी कशी होणार. भारतात 15 लाखांपेक्षा जास्त शाळा आहेत. यामध्ये साधनं, शिक्षण, इमारती सगळ्याच ठिकाणी नाहीत. शिक्षकांचं प्रशिक्षण. जुन्या पद्धतीने शिकवल्या जाणाऱ्या पद्धतीमुळे शिक्षकांना नव्या पद्धतीत आणण्यासाठी मोठ्या ट्रेनिंगची गरज भासेल. मुद्दा 3रा भाषेचा प्रश्न. दक्षिण भारतीय राज्यांनी हिंदी लादली जाईल अशी भीती व्यक्त केली आहे. त्यासोबतच खाजगीकरणाचा धोकाही जाणवतो. उच्च शिक्षणात फॉरेन लँग्वेजेस येणार की फी वाढणार? गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण परवडणार का? असेही नवीन मुद्दे या शिक्षण पद्धतीमुळे उपस्थित होत आहेत. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, हे सगळे बदल शाळांमध्ये कधीपर्यंत लागू होणार? मित्रांनो, हे बदल आधीच सुरू झाले आहेत. 2025-26 मध्ये CBSE मध्ये स्टेट बोर्ड शाळांमध्ये नवीन 5+3+3+4 स्ट्रक्चरचा पूर्ण रोलआउट सुरू झाला आहे. 2026-27 मध्ये पुढच्या वर्षी 50% सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम्स आणि डिजिटल एक्सपान्शन्स होणार आहेत. 2027-28 मध्ये सर्व सेकंडरी शाळांमध्ये व्होकेशनल ट्रेनिंग अनिवार्य करण्यात येणार आहे आणि 2030 पर्यंत शाळा शिक्षणात 100% ग्रॉस एनरोलमेंटचं लक्ष्य आहे. पण वास्तव काय आहे? CBSE ने आता शाळांमध्ये डिजिटल रेकॉर्ड्स, कंटिन्युअस इव्हॉल्युशन आणि एक्सपेरिमेंटल लर्निंगचे पुरावे मागवायला सुरुवात केली आहे. ज्या शाळांनी अजून अडॉप्ट केलं नाही त्या शाळा मागे पडत आहेत. थोडक्यात सांगायचं तर बदल आताच सुरू झाले आहेत, पण पूर्ण 100% अंमलबजावणी 2028 पर्यंत होण्याची सरकारची उद्दिष्टे आहेत. तर मंडळी, दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर, टाइमलाईन ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दिशा चांगली आहे, पण रस्ता खडतर आहे. हे सरकारचं फक्त एक धोरण नाही, तर अंमलबजावणीसाठी ठोस बजेट आणि टाइमलाईन द्यायला हवी. 2028 ची डेडलाईन फक्त कागदावर नाही, तर प्रत्यक्षात यायला हवी. यामध्ये शिक्षकांना नियमित ट्रेनिंग आणि यांना योग्य वेतन मिळाले तरच हे शक्य आहे. पालकांनी फक्त मार्क्सच्या मागे न लागता मुलांच्या कौशल्यावर लक्ष द्यायला हवं आणि जे विद्यार्थी आता शाळेत आहेत त्यांनी या बदलासाठी तयार राहायला हवं. कारण 2027-28 पर्यंत व्होकेशनल ट्रेनिंग तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग होईल. आता हे जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे
याचे बदल तुम्हाला दिसायला लागले आहेत का तुमच्या शाळांमध्ये? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच पुन्हा नवीन विषयावर. तोपर्यंत जय हिंद.